तुमचं तिकडे बहारीनला अडकलेलं कधी आले? तुम्ही दादा आज किती 15-20 दिवसांनी थोडे रिलॅक्स दिसताय. फोन स्टॉप तुमचं जिल्हा परिषद इलेक्शन तिकडे आणि इकडे अधिवेशन आणि इकडे अधिवेशन सगळंच एका वेळेला. अधिवेशन तर इतकं हेवी चाललं आहे. विरोधक नाहीच आहे तरी ते शेड्यूल असतं. शिवण जरा पूर्ण शिवमचा जो वाटलास तुला करायचा आहे कसं तुम्ही वारंवार मस्के मिळाली वर्कआउट मिळाली सर आता तुम्हाला 95 मिळाली आहे. रेडिएटरची आवश्यकता नाही राजू 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 2 मिनिटं राजू करू नाही येणार नाहीच. पहिली पूजा करते माणूस उसको बोलला नाही का तू पुढे तुझ्या माणसं तुमची असते राजू पुढे ये सर आइए. गणपती बाप्पा मूर्ती दादा या पाच हे करा ना. रोहिणीताई मयुरीताई इकडे या आणि मंजुश्री मॅडम एक्सक्यूज हॅलो हो मॅडम सरांचे असते कुदळ खोबरं गोळा करा खोबरं गोळा करा. आपण लावलेत ना प्रेम मध्ये मॅडम थोडंसं मागे सारखं नाही प्रेम मध्ये आत सगळे सर बरोबर पावर सर होल्ड सर पण हा गेम इंडोर नाहीच आहे ना. इंडोर पुढे आपल्या स्पर्धा सगळ्या इंडोर या घ्या घेतला अपेक्षा मग तुम्ही घ्या सर आता शेवट राजू राजू ये चल शेवटचं त्याच्यात माझे जास्त प्रेम आहे ना इकडे इकडे सर राजू सर इकडे फोटो तर घे आणि नगरसेविका मंजुश्री खर्डेकर या तिघींनी व्यासपीठावर यावं. चांदवानी जी दुबई से आप आज ही आए, कल ही आए हैं ना, स्वागत है आपका.
नेहमीप्रमाणे दादांना खूप घाई आहे, म्हणजे ते वेळ भरपूर काढतात, पण आज महाराष्ट्र टाइम्सचा कार्यक्रम आहे आणि अधिवेशन सुरू असल्यामुळे त्यांना जायची गडबड आहे. मी पहिले राजू सरांना विनंती करतो की त्यांनी सन्मान आपल्या सर्वांचा करावा. सर्वप्रथम नामदार चंद्रकांत दादा पाटील. त्याचप्रमाणे श्री अमिताभ शर्माजी यांचाही या ठिकाणी सत्कार आपण करत आहोत. मी गजाभाऊंना विनंती करतो की त्यांना सन्मानित करावं. अमिताभ शर्माजी हे ISAIचे प्रेसिडेंट आहेत आणि त्याचबरोबर इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनचे सदस्य देखील आहेत. स्थानिक नगरसेवक अमोलजी बालवडकर यांचा आपण या ठिकाणी सन्मान करत आहोत. मी दादा भोरे यांना विनंती करतो की त्यांनी त्वरित व्यासपीठावर यावं आणि अमोल बालवडकरांचा सत्कार करावा. अमोलजींचंही वेळोवेळी आपल्या रोल बॉल असोसिएशनला सहकार्य लाभतं, त्यांचाही या ठिकाणी आपण सन्मान करत आहोत. दादा भोरे त्यांचा सन्मान करत आहेत. प्रमोद सरांना विनंती करतो, प्रमोद काळे सर आपण त्वरित व्यासपीठावर यायचं आहे आणि मयुरी ताई कोकाटे नगरसेविका यांचा सन्मान करायचा आहे. ते बंद करते. मयुरीताई कोकाटे यांचा सन्मान प्रमोद काळे सर करत आहेत. त्याचप्रमाणे मी आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष रोल बॉल असोसिएशनचे आणि ज्यांच्या प्रयत्नातून हे स्टेडियम मिळालं असे आमचे गजाभाऊ थरकुडे की ज्यांनी या सगळ्या विषयासाठी खूप पाठपुरावा केला. मला वाटतं एकनाथ शिंदे साहेब नगरविकास मंत्री होते आणि तुम्ही दादांना उदय सामंत साहेब आणि उद्धव साहेबांना सांगून हा ऑर्डर करून घेतली. त्याबद्दल तुमच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणार नाही, कारण तुम्ही रोल बॉल असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष आहात. मी तुम्हाला विनंती करेन की तुमच्या भागाच्या नगरसेविका मंजुश्री खर्डेकर आणि स्थानिक नगरसेविका रोहिणीताई चिमटे या दोघींचाही सन्मान करावा. त्याचप्रमाणे नगरसेविका मंजुश्री खर्डेकर त्याही रोल बॉलच्या एक भाग आहेत. त्याचप्रमाणे चांदवानीजी या ठिकाणी कालच सकाळी दुबईवरनं आलेत आणि दुबईला आत्ता जी आंतरराष्ट्रीय स्पर्धा झाली, विश्वचषक झाला, त्यात त्यांनी आम्हाला खूप मदत केली, खूप आमचा पाहुणचारही उत्तम केला. मी गजाभाऊंनाच विनंती करेन की त्यांनी चांदवानी साहेबांना या ठिकाणी सन्मानित करावं.
मी सर्वप्रथम रोल बॉल असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, रोल बॉल असोसिएशन ऑफ पुणे जिल्हा आणि रोल बॉल असोसिएशन पुणे शहर या तिन्हीच्या वतीनं नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. दादा, तुम्ही आल्यापासून रोल बॉलला एक वेगळी उंची लाभली आणि केवळ विविध स्पर्धांमध्ये मदत करणं नव्हे तर विश्वचषक जे पुण्यामध्ये झालं त्या विश्वचषकाला तुम्ही सर्वतोपरी मदत केल्यामुळे तो विश्वचषक एवढ्या मोठ्या प्रमाणावरती यशस्वी झाला आणि जगभरात जे 37 देश पुण्यामध्ये आले होते, देशांचे खेळाडू आले होते, त्या सर्व खेळाडूंनी मनापासून दादांचं कौतुक केलं. त्या देशाच्या वृत्तपत्रांनी सुद्धा दादांचा गौरवाने उल्लेख केला. मला वाटतं हे खूपच महत्त्वाचं असं दादांच्या हातून घडलेलं कार्य आहे. आणि त्याचबरोबर या रोलबॉल स्टेडियम मला वाटतं आता दादा तुम्ही 10व्यांदा येत आहात आणि तुम्ही ज्या ज्या स्पर्धांना ज्या ज्या कार्यक्रमांना या ठिकाणी आलात त्या वेळेला आम्हाला तुमचा आधार वाटला आणि तुमच्याकडनं आम्हाला भरघोस अशी मदत झाली. आजचं रोलबॉल स्टेडियमचं जे स्वरूप आहे ते अधिक भव्य करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी निधीची गरज होती आणि दादांनी हा निधी या ठिकाणी आपल्याला उपलब्ध करून दिला आणि त्या निधीतून आता या ठिकाणी आज आपण जे भूमिपूजन केलं आहे ते या संपूर्ण स्टेडियमला शेड वरनं बांधण्यात येईल. त्यामुळे उन्हाळा असो अथवा पावसाळा या ठिकाणी मुलं कायम खेळू शकतील. आणि रोलबॉलमध्ये जो या वेळेला आपलं विश्वचषक मुलींचं मिळवायचं स्वप्न अपूर्ण राहिलं ते पुढच्या वेळेला आपण नक्की पूर्ण करू. मी दादा बोलण्यापूर्वी आज खूप गडबड आहे, अमिताभ सरांना बोलायचं आहे, आमच्या गजाभाऊंनाही बोलायचं आहे. मी त्या दोघांनाही पहिले मी गजाभाऊंना विनंती करेन की त्यांनी आपल्या सर्वांशी या ठिकाणी संवाद साधावा. तत्पूर्वी दादा आता 95 लाखाचं काम या ठिकाणी मंजूर झालं आहे, 95 लाखाची वर्क ऑर्डर निघाली आहे. पण एकूण कामाचं स्वरूप बघता आणि आपण त्याची हाईट थोडीशी वाढवली असल्यामुळे त्यामुळे त्याचा खर्च 1.5 कोटीपर्यंत गेला आहे. आणि आम्हाला असा विश्वास आहे की आपण येत्या बजेटमध्ये उरलेले जे काही 55-60 लाख रुपये कमी पडतील ते आम्हाला निश्चितपणे पूर्ण करून द्याल. मस्के कॉन्ट्रॅक्टर या ठिकाणी आहेत. मस्के साहेब, तुम्हाला कोणी भेटलेलं नाही, या ठिकाणी काम उत्तम क्वालिटीचं झालं पाहिजे. मी काय गजाभाऊ काय आम्ही तुम्हाला पहिल्यांदाच बघितलं. हां, कामाची क्वालिटी आम्ही 100% उत्तम झाली पाहिजे आणि ती उत्तम कराल अशी खात्री या ठिकाणी व्यक्त करतो आणि गजाभाऊ थरकुडे यांना आपल्याशी संवाद साधण्याची विनंती करतो. धन्यवाद संदीपजी. वास्तविक पाहता आपण जिथं बसलात त्याचं देखील भूमिपूजन हे दादांच्या हस्तेच केलं होतं. त्याचंही भूमिपूजन हे दादांच्या हस्तेच केलं होतं आणि आज ते नावरूपाला आलेलं आहे. पण ज्या भूमिपूजनासाठी दादा पहिल्यांदा आले ती जागा महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांनी ही जागा एका फोनवरती माननीय तत्कालीन मंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी सांगितलं आणि तात्काळ आम्हाला ती परवानगी दादा दिली आणि त्याच आठवड्यामध्ये आम्हाला अलॉटेशन पण दिलं त्यांनी आणि ही जागा आमच्या ताब्यात आली. हे करत असताना त्यात पण मंत्री उदय सामंत युनिव्हर्सिटीला हा गेम अप्लाय नव्हता, तो देखील आम्ही असंच त्या ठिकाणी गेलो पुणे युनिव्हर्सिटीमध्ये आणि तो आता युनिव्हर्सिटीमध्ये अप्लाय करून घेतला. त्यामुळे मी तिन्ही लोकांचे मनापासून आभार मानेल आणि मुळात दादा हे आपल्या पाठीशी असल्यामुळे आज आपल्या डोक्यावरचं छत्र खऱ्या अर्थानं दादांनी आपल्याला दिलेलं आहे. महानगरपालिकेच्या फंडातनं हे काम होत आहे. पण दादांचं एक शेवटी दादा म्हणलं की मोठा भाऊ किंवा घरातला एक मोठा कर्ता पुरुष असतो आणि त्या दादांच्या सांगण्यानुसार ह्याला काहीही कमी पडणार नाही ह्याची जबाबदारी मी स्वतः घेईल असं दादांनी आम्हाला वेळोवेळी सांगितलं आहे आणि ती दादांच्या नावाप्रमाणे पूर्णही करत असतात. हे सर्व करत असताना संदीपजी असेल, राजू असेल, शेवटी या खेळाचा जन्म ह्या पुण्यात झालेला आहे. पण अजूनही मी सांगतो की म्हणावं तितकी याची परिस्थिती झाली नाही. जरी हा 58 देशांनी खेळ खेळलेला असला तरी देखील पुणे शहरामध्ये अजून याची खेळाची जी व्याख्या झाली पाहिजे होती ती झालेली नाही आहे. आज आईस स्केटिंग देखील खेळत होतो रोल बॉलमध्ये.
म्हणजे हा खेळ पुण्यात तयार होऊन देखील आपण एवढं मागे आहोत. तर माझी सगळ्यांना विनंती आहे की आपण आजकालचं युग काम करा अगर नका करू. फेसबुक व्हॉट्सअप चांगलं चालवा, तुमचं काम दिसेल. पण राजूभाऊ आपली ही टीम कमी पडते, कारण शेवटी सोशल मीडिया हा खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील आम्ही हा रोल बॉलचा प्रसार करू. दादा तुम्ही आलात, तुमच्याबरोबर या बाकीच्या आमच्या सर्व नगरसेवक आलेले आहेत. मंजूताई तर आमच्या घरातल्या आहेत, कारण रोल बॉलच्या पहिल्या मीटिंगपासून ते आमच्याबरोबर असतात. ताई तुम्ही देखील स्टँडिंग कमिटीला आत्ता मला कळलं, तर तुमचा हात तर आमच्या नक्की डोक्यावर असला पाहिजे, कारण मोबाईल पुरता मर्यादित नको दादा. त्यामुळं हा खेळ अधिक मोठा व्हावा आणि दादांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी राहावेत. या ठिकाणी एवढं बोलतो आणि सर्व व्यासपीठावरची मान्यवरांचे मी आभार व्यक्त करतो आणि समोर बसलेल्या सर्व हितचिंतकांचे मी आभार मानतो. या ठिकाणी समोर अनेक मान्यवर बसलेले आहेत, पण वेळेची कमतरता बघता सर्वांना सत्कार करणंही शक्य नाही, सर्वांना वर बोलवणंही शक्य नाही. आमचे या मंडळाचे अध्यक्ष सचिनजी पाषाणकर या ठिकाणी आहेत. कबड्डी खेळामध्ये ज्यांनी नाव पुण्याचं रोशन केलं असे आमचे तात्या प्रकाश तात्या बालवडकर आहेत, गणेशजी कळमकर, प्रल्हादजी सायकर, लहूजी बालवडकर, अनेक मान्यवर आमच्या कळमकर ताई या ठिकाणी आहेत. सर्वांचंच या ठिकाणी स्वागत करतो. आणि आमच्या शिवमचा आज वाढदिवस आहे, त्यामुळं शिवमचा सत्कार होणं गरजेचं आहे. मी दादांना विनंती करेन की त्यांची परंपरागत कॅडबरी जी गजाभाऊ त्यांनी देवेंद्रजींनाही दिली आणि उद्धव साहेबांनाही दिली आहे आणि आदित्यजींनाही दिली आहे, ती कॅडबरी देऊन दादा शिवमचा सत्कार करतील आणि मग पुढची सूत्र आमचे राजू दाभाडे सर हातात घेतील. धन्यवाद. मित्रांनो, आज आपल्यामध्ये एक अशी व्यक्ती आपल्यामध्ये आहे आज, अमिताभ शर्मा, की जे जागतिक पातळीवरती काम करत आहेत. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश इथे त्यांचे मोठे हायड्रॉलिक प्लांट आहेत. त्यांची एअर हिमालय म्हणून मोठी कंपनी आहे एअरलाईनची. शिवाय ते आईस स्केटिंग ह्या खेळाचा प्रसार हा मोठ्या प्रमाणात भारतात आणि भारताशेजारील इतर देशांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात करतात. तुम्हाला आत्ता लेटेस्ट एकदम सांगायचं म्हटलं तर आत्ता इटलीला आमच्या ऑलिम्पिक गेम चालू होत्या आणि अमिताभ सर तिथे 15 दिवस इटलीमध्ये होते त्या पूर्ण ऑलिम्पिक गेम्समध्ये. 2 महिन्यापूर्वी एक मोठी मीटिंग झाली अहमदाबादमध्ये की भारतामध्ये ऑलिम्पिक स्पर्धा भरवायच्यात म्हणून, आणि त्याच्या कोर कमिटीमध्ये अमिताभ शर्मा सर होते. त्यांनी अहमदाबादची सगळी मीटिंग स्वतः सगळी हँडल केली आणि सगळे डॉक्युमेंटेशन केलं. नंतर आता इटलीला गेले तर इटलीला इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटी जी तिथे आली होती, सगळे सदस्य आले होते, त्यांचं आपल्या इंडिया गव्हर्मेंटकडनं त्यांचं मोठं एक त्यांना डिनर पार्टी होस्ट केली. ती देखील सगळी जबाबदारी अमिताभ सरांकडे होती. आणि अशी ही व्यक्ती खेळासाठी म्हणजे स्वतःच्या कंपनीज त्यांच्या जवळजवळ 15 ते 20 कंपनीज आहेत, तरीसुद्धा ते खेळासाठी वेळ देतात आणि खेळासाठी सर्व काही करतायत. अशी एक व्यक्ती आज आमच्यामध्ये आलेली आहे. खरोखर सर आम्ही आपले खूप खूप आभारी आहोत. आणि सर छोटी एक फिल्म त्यांची जी आत्ता इटलीला गेले होते, 1-2 मिनिटाची फिल्म आहे, प्लीज प्ले.
विंटर ऑलिम्पिक्स होत्या आणि समर ऑलिम्पिकमध्ये देखील सरांचं खूप मोठं योगदान आहे. आणि जे 36चं आपलं स्वप्न आहे की भारतामध्ये ऑलिम्पिक व्हायला पाहिजेत आणि त्यासाठी कोर कमिटीमध्ये सर स्वतः आहेत आणि ते खूप त्याच्यावरती पण अभ्यास करतायत. अशी व्यक्तिमत्वे त्यांच्याबरोबर आम्हाला काम करण्याची संधी मिळते. सर आम्ही खूप भाग्य आहोत. थँक्यू. हां अमिताभ सर आज एकदा जोरदार टाळ्या पाहिजेत, कारण कधी नाही ते राजूने माईक हातात घेतला. कायम मागे मागे राहणार राजू आज जरा पुढे आला, त्याचा मला आनंद आहे. म्हणजे येणाऱ्या काळात माझी जबाबदारी कमी होईल. काय दादा, प्रमोद सर, महेश बरोबर आहे ना? हां, आता अमिताभ सर आपल्या सर्वांशी संवाद साधतील, त्यानंतर दादा बोलतील आणि मग आपला छोटेखानी कार्यक्रम संपेल. आदरणीय चंद्रकांताजी दादा पाटिल, माननीय मंत्री शासन महाराष्ट्र, मेरे बहुत ही घनिष्ठ और इस प्रांगण में जो स्पोर्ट होता है रोल बॉल, उसके जीर्णोद्धार, उसके जन्मदाता, मेरे घनिष्ठ, मेरे भ्राता और आइस स्केटिंग के फाउंडेशन रखने वाले भारत में ऐसे शख्स राजू डभाडे, मैं चाहूँगा कि उनको एक बहुत बड़ा आप सम्मान दें तालियों के साथ. रोल बॉल फेडरेशन ऑफ इंडिया, रोल बॉल महाराष्ट्र और पूना रोल बॉल संघ की इकाई के सभी महानुभाव, मंच पे आसीन सभी मातृशक्ति, सभी वरिष्ठ महाराष्ट्र शासन के और लोकल बॉडीज़ के लोग, ऑडियंस, पेरेंट्स और सबसे ज़्यादा मेरे हृदय में जो वास करते हैं वो मेरे स्केटर्स जो मैं यहाँ पे देख रहा हूँ. गिविंग यू अ वेरी बिग राउंड ऑफ अप्लॉज. आज मुझे बहुत खुशी है कि मैं आपके बीच में आ सका. जैसे शायद आपको ज्ञात होगा, मैं काफ़ी समय से सफ़र कर रहा हूँ, काफ़ी समय से ट्रैवलिंग कर रहा हूँ. अभी हाल फिलहाल इटली में जो ओलंपिक्स हुई थी, मेरा कोई 25 दिन का कार्यकाल वहाँ रहा. उसके बाद मैं वापस भारत आया 3 दिन पहले, और फिर मुझे किसी एक कार्यक्रम के लिए गोवा जाना था, क्योंकि वहाँ पे एक नई पहल शुरू हुई थी. आज से 3 साल पहले कोस्टल रोइंग एक स्पोर्ट है, रोइंग जिसमें कोस्टल एक प्रतिस्पर्धा है, उसकी एक फर्स्ट नेशनल चैम्पियनशिप थी जहाँ मुझे जिसका उद्घाटन करना था. और वहाँ पे मैं मुख्यमंत्री था, वहाँ पे मैं एक मुख्य अतिथि के रूप में था. वहाँ के मुख्यमंत्री साहब ने इस नींव को जो हमने रखा था बहुत प्रोत्साहन दिया. और दादा साहब, आपको बताना चाहूँगा कि मनोहर पारिकर साहब के नाम पे एक रनिंग ट्रॉफ़ी वहाँ पे जो है वो अनवील हुई है कोस्टल की. आज मैं आपके बीच आ पाया हूँ. ये प्रेम है महाराष्ट्र के हमारे सभी खिलाड़ियों का, जो महाराष्ट्र इकाई है उसका, आइस स्केटिंग एसोसिएशन ऑफ महाराष्ट्र जो सबसे प्रबुद्ध एसोसिएशन है भारतवर्ष में आइस स्केटिंग की, उन्हीं का प्यार है जो मुझे खींचा लेकर के यहाँ आया. और सफ़र के ऊपर कंटिन्यूसली ट्रैवल करता हुआ, आई एम हैप्पी टू बी हियर बिटवीन यू टुडे. मैं आपके और दादा साहेब के बीच में ज़्यादा ना आते हुए सिर्फ 2 अपनी एक यहाँ पे रिक्वेस्ट रखना चाहूँगा. दादा साहब, आपसे मेरी पहली मुलाकात आज से 3 साल पहले यहीं पुणे में बालेवाड़ी में वर्ल्ड कप था रोल बॉल का. शायद जुलाई का महीना था या जुलाई का महीना था. तो उसमें मैं कुछ क्षण के लिए, कुछ समय के लिए सुबेरे आया, शाम को चला गया, तो आपकी मेरे से भेंट हुई थी. मुझे आज भी याद है कि उस वर्ल्ड कप के इतने बड़े भव्य आयोजन में मैं तब नेशनल गेम्स जो 37 नेशनल गेम्स गोवा में हो रहा था, मैं तब उसका चेयरमैन ही था, कर रहा था. तो मेरे सामने रोल बॉल ने एक रिक्वेस्ट रखी सारे पक्ष में और आपके सामने, और आपने भी मुझे एक मैं यही कहूँगा आदेश दिया था कि रोल बॉल 37th नेशनल गेम्स में शामिल हो. वो वादा हम पूरा कर पाए और 37 नेशनल गेम्स में रोल बॉल शामिल थी. मैं ये नहीं कहूँगा कि उसके बदले में मैं कुछ मांगना चाहता हूँ, पर मैं ये ज़रूर कहूँगा कि आपका एक शुभ आशीष
यहाँ पूना की इस पावन धरती पे होना चाहिए कि यहाँ पे आइस स्केटिंग रिंक भी ज़रूर बनना चाहिए और शीघ्र बनना चाहिए। और उसके लिए हम आपको विश्वास दिलाना चाहते हैं कि अगर आप हमें भूमि यहाँ पे मुहैया करवाएं तो बाकी साधन जो हैं वो सब हम जोड़ लेंगे और रिंक को यहाँ पे तैयार कराएंगे, ताकि ओलंपिक के लेवल के लिए जो हमारे बच्चों को एक रिंक, एक इंफ्रास्ट्रक्चर चाहिए, वो इंफ्रास्ट्रक्चर महाराष्ट्र के लिए पूना में तैयार होगा। और उसके लिए आइस स्केटिंग एसोसिएशन ऑफ इंडिया, मैं जिम्मेवारी के साथ इंडियन ओलंपिक की सपोर्ट, ये दोनों आपको विश्वास दिलाना चाहता हूँ कि मिलेगी। हमें सिर्फ जगह चाहिए होगी। 30 मीटर्स बाय 60 मीटर्स का हमारा FOP होता है और उसके इर्द गिर्द और जगह हमारे को चाहिए होती है। तो तकरीबन अगर 6000 स्क्वायर मीटर के लगभग हमें अगर जगह मिले तो एक बहुत ही इंटरनेशनल लेवल का स्टेडियम हम यहाँ पूना में आइस स्केटिंग का बनाना चाहेंगे और ये महाराष्ट्र के लिए एक बहुत बड़ा मील का पत्थर साबित होगा। मैं यही बात आपको आगे और बताना चाहता हूँ कि आज की डेट में अगर ओलंपिक स्टैंडर्ड का कोई आइस रिंक इंडिया में है तो वो हाल फिलहाल में चालू किया गया उत्तराखंड सरकार की एक डिफंक्ट एक स्टेडियम थी जिसको हमने काफ़ी ज़ोर शोर से लग करके उसको चालू किया। तो आज देहरादून में हमारे पास एक रिंक है। एक और रिंक बहुत जल्दी शीघ्र तैयार हो रहा है नई दिल्ली में, और मैं ये हर्ष के साथ बताना चाहूँगा, कुछ समय के बाद उसकी प्रेजेंटेशन बच्चों के साथ और पेरेंट्स के साथ होगी, कि उस रिंक की सारी जितनी भी इक्विपमेंट है, चाहे वो ज़ेम्बोनी है, चाहे वो पैडिंग सिस्टम है, वो सब इसी ओलंपिक गेम से आ रहे हैं और जिसका अभी हाल फिलहाल में मैंने एक हफ़्ता पहले कॉन्ट्रैक्ट साइन किया है। सो सारा इक्विपमेंट स्टेट ऑफ द आर्ट टेक्नोलॉजी जो ओलंपिक्स में यूज़ हो रहा है वो दिल्ली आएगा। इसी तर्ज पे जैसे मैंने आपसे निवेदन किया है, और मेरा ख्याल है राजू से ज़्यादा अच्छे कोई नहीं हो सकते चीज़ों को आगे ले जाने के लिए। अब इनके पीछे हम पड़ जाएंगे आपके लिए कि हमें जगह दी जाए और आइस रिंक बनाने का बीड़ा हम उठाएंगे, ये हमारा आपसे वादा है। द्वितीय जो एक आपसे रिक्वेस्ट, और मैं सभी स्पोर्ट्स फर्टर्निटी की तरफ से माध्यम से आइस स्केटिंग एसोसिएशन के ये करना चाहूँगा कि जो हमारे प्रतिस्पर्धा हैं वो 3 प्रतिस्पर्धाएं हैं, शॉर्ट ट्रैक, लॉन्ग ट्रैक, स्पीड स्केटिंग जिसको कहते हैं, और फिगर स्केटिंग। ये सभी प्रतिस्पर्धाएं इंटरनेशनल लेवल पे, क्योंकि शीतकालीन देश हैं, जैसे हम यूरोप की बात करते हैं, अमेरिका की बात करते हैं, तो वहाँ पे नेचुरल हैबिटेट ऐसा अवेलेबल होता है कि बच्चों को ट्रेनिंग बहुत जूनियर लेवल से, बहुत एक बचपन से और एक नेचुरल एनवायरनमेंट में मिलती रहती है। हम किसी से कम नहीं हैं। मैं इस मंच के माध्यम से ये कहना चाहूँगा कि आज हाल फिलहाल में पिछले गत 1 साल में अगर भारत ने अपने आप को अपना लोहा मनवाया है, चाहे वो एशियन ट्रॉफी जो हमने होस्ट करी थी, चाहे वो क्वालिफ़िकेशन हो हमारे वर्ल्ड कप के, जो हमने वर्ल्ड कप के क्वालिफ़िकेशन किए हैं, तो महाराष्ट्र हमेशा उसमें आगे आया है और रेनिंग चैम्पियन भी महाराष्ट्र है हमारा, चाहे वो खेलो इंडिया हो, चाहे वो हमारे नेशनल्स हो। महाराष्ट्र की ही धरती के, पूना के ही हमारे बच्चे हैं। यहाँ पे अद्वैत कोठारी है और जो अभी हाल फिलहाल में जूनियर वर्ल्ड कप खेल करके आए हैं और जूनियर वर्ल्ड चैम्पियनशिप खेल करके आए हैं। तो प्रतिस्पर्धा की और किसी भी तरीके की हमें कोई कमी नहीं है। अगर कमी है तो इंफ्रास्ट्रक्चर की कमी है, जो पूरा करने का बीड़ा एसोसिएशन भी उठाती है आपके साथ साझा होकर के। अगर आपके माध्यम से स्टेट महाराष्ट्र के एसोसिएशन को और बढ़ चढ़ करके जो बहुत मदद मिल रही है और थोड़ी कुछ और मदद मिलेगी, तो मैं ये बिल्कुल दावे के साथ और जिम्मेदारी के साथ कह सकता हूं कि आगामी समय में 2028 में यूथ ओलंपिक्स होने जा रहे हैं, 2029 में एशियन विंटर गेम्स कज़ाकिस्तान में होने जा रहे हैं, और जैसे ये 2026 का साल ओलंपिक विंटर गेम का है, 2030 में ओलंपिक विंटर गेम्स फ्रांस में होने जाने हैं। वो दिन दूर नहीं कि महाराष्ट्र, भारत के बच्चे और उसमें महाराष्ट्र के बच्चे बढ़ चढ़ करके इसमें पार्टिसिपेट करेंगे।
ये 2 रिक्वेस्ट्स आपके सामने, आपकी कंसिडरेशन के लिए, आपके शुभ आशीष, आपके शुभ आशीर्वाद के लिए मैं रख करके अपनी वाणी को आज समाप्त करूंगा। और कुछ समय के बाद मैं रूबरू होऊंगा सभी पेरेंट्स और सभी बच्चों के साथ फॉर अ 1-to-1 इंटरेक्शन एंड टू गिव यू मोर इंसाइट एंड मोर अपडेट अबाउट व्हाट हैज़ हैपेंड एंड वेयर इज़ आवर फ्यूचर गोइंग टू बी होल्ड। इसी के साथ बहुत बहुत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। थँक्यू सर. मित्रांनो, आपल्या सगळ्यांना वाटेल की आईस स्केटिंगचा आपला काय संबंध, महाराष्ट्रामध्ये आपला काय संबंध, पण मी तुम्हाला खरं सांगतो, पुण्यातली आपली मुलं मित्र खेळाडूंना फक्त उभे राहावं रे जागेवरती. आईस स्केटिंगचे खेळाडू फक्त जागेवरती उभे राहा. आणि हे सगळे खेळाडू हे राष्ट्रीय विजेते आहेत, आंतरराष्ट्रीय विजेते आहेत. आपल्याकडे आईस स्केटिंग नसताना देखील ही मुलं आज रोलरवरती इथे प्रॅक्टिस करतात आणि आईसच्यासाठी ते डेहराडूनला, दिल्लीला, बाहेरच्या देशांमध्ये सिंगापूर, मनाली इकडे जातात आणि तिकडे प्रॅक्टिस करतात आणि ते महाराष्ट्राचं, पुण्याचं, महाराष्ट्राचं आणि भारताचं नाव उज्ज्वल करतात. तर असेही खेळाडू आहेत. त्यामुळं आपले जरी आपण म्हटलं की आईस स्केटिंगचा काय संबंध, तर असं काही नाही आहे. आपली पण मुलं करू शकतात, खेळू शकतात. हे जिथं जागतं उदाहरण आणि आपल्या भागातले सगळे खेळाडू आहेत. थँक्यू खेळाडूंनो. आणि दुसरी गोष्ट एक सांगतो तुम्हाला, अमिताभ सर आत्ता बोलले. अमिताभ सर खेळासाठी म्हणजे थोडक्यात मी म्हणून पागल माणूस असतो ना, तसं म्हणून की त्यांनी आत्ता इटलीला 7.5 करोड रुपयाचं तिथलं जे आत्ता आपण बघितलं ना, ते सगळं इक्विपमेंट त्यांनी परचेस केलं. त्यांनी त्यांच्या ओन कंपनीकडनं परचेस केलं आहे फक्त खेळाडूंसाठी. तर अशी ही व्यक्ती आहे. त्यामुळे मी परत एकदा तुमच्याशी संवाद साधला. धन्यवाद. एक शर्मा से हम सभी नाराज़ हैं T20 में जिस तरह का परफॉर्मेंस वो दे रहे हैं, लेकिन दूसरे शर्मा जी ने हमारे लिए बहुत गौरव की बात करी है. उनके लिए एक बार ज़ोरदार तालियां हम जरूर बजाएंगे. और दादा, आपसे संवाद साधने से पहले आपले 2 सत्कार महत्त्वाचे जे आहेत ते आमचे स्मार्ट सिटीचे बोरसे साहेब खूप मन लावून दादा काम करतायत. पाठपुरावा करून टेंडरच्या स्टेजपर्यंत त्यांनी आणून ठेवलं. आणि मस्के जे आमचे कॉन्ट्रॅक्टर आहेत, या दोघांनाही दादांनी गुच्छ आणि भेटवस्तू देऊन सन्मानित करावं. बोरसे साहेब स्मार्ट सिटीचे, त्यांचा सन्मान या ठिकाणी होतो आहे. त्याचप्रमाणे श्रीयुत मस्के जे उत्तम काम करतील याची मला खात्री आहे. त्यामुळे काम करण्याच्या आधीच त्यांचा सत्कार आपण या ठिकाणी दादांच्या हस्ते करतोय. दादा, खेळाडूंचा सत्कार पटकन 4. महाराष्ट्र रोलबॉल असोसिएशनच्या वतीने, कारण हा खेळच सुरू झाला पुण्यातून आणि त्याचे जनक शोध लावणारे आणि पुढे आंतरराष्ट्रीय स्तरावर नेणारे पण पुणेकर राजू दाभाडे आहेत. त्यांनी 3 वर्षापूर्वी हा आग्रह धरला की वर्ल्ड चॅम्पियनशिप ही आपण इथे घेतली पाहिजे आणि त्यासाठी काही व्यवस्था हव्या होत्या. मी म्हटलं की हा काय रोलबॉल गेम आहे, आम्हाला राजकारणातले खेळ माहिती आहेत परंतु हे मैदानावरचे फार माहिती नाहीत. का होता ते राजकारणातलं काही सांगा. हां, भल्या ना बॉल किशात. पण त्याने मला समजावून सांगितलं की कसा हा पुण्यातून सुरू झालेला खेळ आहे आणि करता करता संपूर्ण जगामध्ये तो पोचला आहे आणि त्याची वर्ल्ड चॅम्पियनशिप आपण जर इथे भरवली तर 12-13 देशांमधले लोक येतील, आपल्या पुण्यातल्या खेळाडूंना प्रोत्साहन मिळेल. त्याप्रमाणे आपण सगळं आयोजन केलं. अतिशय यशस्वी आयोजन झालं.
पुण्यामध्ये जे ऑलरेडी ह्या गेमशी ह्या खेळाशी जोडलेले खेळाडू आहेत त्यांना प्रोत्साहन मिळालं. पुणेकरांना माहिती झालं, जसं मला नव्याने माहिती झालं, पुणेकरांना माहिती झालं आणि तिथून मग यातल्या बऱ्याच गोष्टी सुरू झाल्या. त्यात गजाननजी म्हणाले ते खरं आहे की ज्यावेळेला उद्धवजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्यावेळेला नंतर जे मुख्यमंत्री झाले एकनाथजी ते नगरविकास मंत्री होते आणि नगरपालिका ह्या नगरविकास मंत्रालयाच्या अंतर्गत येतात. त्यामुळे ह्यांनी उद्धवजींना विनंती केली, उद्धवजींनी लगेचच एकनाथजींना नगरविकास मंत्री म्हणून आदेश दिला आणि ही जागा ही आपल्याला स्टेडियम म्हणून खेळण्यासाठीचं मैदान म्हणून उपलब्ध झालं. हा गेम हा तसा उघड्यावर खेळण्याचा गेम नाही, तो इंडोर गेम आहे आणि त्यामुळे जरी जागा मिळाली खेळण्यासाठीचं त्याचे जे पॅरामीटर्स असतात, स्पेसिफिकेशन असतात, त्याप्रमाणे खालची ज्याला आपण म्हणू की लेवल जरी पूर्ण झाली तरी ह्याला कवर करणं आवश्यक होतं आणि त्यामुळे महानगरपालिकेकडे प्रस्ताव द्यावा आणि ह्याला कवर स्टेडियम करावं म्हणजे मग अधिक चांगली प्रॅक्टिस करता येईल आणि त्यात मग रोज प्रॅक्टिस ही संध्याकाळी ऊन संपल्यानंतरच जाईल. त्यातून महानगरपालिकेत त्यावेळेला लोकनियुक्त सरकार नव्हतं, प्रशासक होते, प्रामुख्याने त्यावेळेचे कमिशनर भोसले, त्यांच्याशी बोलणं झालं आणि आता आपल्याला 95 लाख रुपये सँक्शन झाले आहेत. कुठलीही गोष्ट वेळेत सँक्शन नाही झाली की त्याची किंमत वाढते. त्यावेळेला ती 95 लाख होती, आता संदीप खर्डेकरांनी म्हटल्यामुळे ती 1.5 कोटीपर्यंत गेली आहे. मधल्या काळात सरकार भारतीय जनता पार्टीचं आलं आहे आणि त्यामुळे महापौरी भारतीय जनता पार्टीचे आहेत, उपमहापौरी RPIचे आहेत, स्टँडिंग कमिटीचे चेअरमॅनही काल परवाकडे भारतीय जनता पार्टीचे झालेले आहेत की ज्यांच्या हातामध्ये तिजोरीची किल्ली असते. ती किल्ली उघडताना जे जे हात लावतात त्यातला एक हात स्टेजवर बसलेला आहे आमच्या कोकाटेताई, ते सगळ्यांनी मिळून ती किल्ली उघडायची असते. गणेश, तर एक हात इथे बसलेला आहे. तर असं सगळं महानगरपालिकेचं वेगवेगळ्या विकास कामासाठी खर्च करण्याचं बजेट, खर्च करणारी बॉडी, चमू टीम ही भारतीय जनता पार्टीच्या आल्यामुळे आता शहरातल्या वेगवेगळ्या विकासासाठी पैसे तर होतेच पण त्याचा प्राधान्यक्रमही नीट ठरवलं जाईल. जसं हे आहे की 95 लाख दिले तर अजून एक 50 लाख द्या आणि त्यामुळे मी आत्ताच आपल्याला शाश्वती देतो की ह्या 95 लाखाचे 1.5 कोटी व्हायला काही अडचण येईल असं मला वाटत नाही आणि त्यामुळे मस्के जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्याने कामाला लगेच सुरुवात करावी. एक तर आपल्यापैकी अनेकांना माहिती आहे की शासकीय निधीवर मी कधी थांबतच नाही. अनेक कामं अशी असतात की ज्याच्यामध्ये आता ह्याने 95 लाख दिले तर एखादा टेक्निकल मुद्दा येणार आहे की बा ह्याच्यात 50 लाख कसे जोडायचे, मग वेगळं टेंडर काढायचं का, वेगळं टेंडर काढलं की वेगळ्या कॉन्ट्रॅक्टरला मिळणार, तो कॉन्ट्रॅक्टरने आधीचा कॉन्ट्रॅक्टर मॅचिंग होणार की नाही. मग अशा वेळेला म्हणायचं असतं की ह्याच कॉन्ट्रॅक्टरने कंटिन्यू करावं, आम्ही कुठून तरी पैसे तुला मिळवून देतो आणि त्यामुळे लवकरात लवकर हे कवर्ड स्टेडियम होईल याबद्दल माझ्या मनात शंका नाही. त्याच्या पायाभरणीच्या कार्यक्रमाला व्यासपीठावर अनेक मंडळी उपस्थित आहेत. ISAI EC मेंबर, इंडियन ऑलिम्पिक असोसिएशन अमिताभ शर्मा या ठिकाणी उपस्थित आहेत. व्यासपीठावर नगरसेवक मंजुश्रीताई खर्डेकर, नगरसेवक अमोल बालवेडकर, नगरसेविका माधुरी कोकाटेताई, नगरसेविका रोहिणीताई चिमटे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे असोसिएशनचे पदाधिकारी संदीप खर्डेकर, गजानन थरकुटे, राजू दाभाडे उपस्थित आहे. मी 2 मागण्या शर्माजींनी केल्या आणि त्या नीट समजून घेतल्या. कारण मी कुठल्याही कार्यक्रमाला जाण्यापूर्वी पहिलं समजून घेतो की कार्यक्रम काय आहे. नाही तर आपण जातो वाढदिवसाच्या कार्यक्रमाला आणि तो श्रद्धांजलीचा कार्यक्रम असतो, तर मी नोट घेतल्याशिवाय कधी उभाच राहत नाही. मग माझ्या आधी बरेच जण बोलतात आणि मी शेवटी बोलायचं असतं. ते बरेच जण माझ्याकडून काय 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 अपेक्षा धरतात, तर त्या अपेक्षा समजून न घेता एक वाक्य म्हणता येतं की आपने जो का मैं कर दूंगा, कुछ चिंता मत करो. तर ते म्हणण्याने काही मजा येत नाही आणि त्यामुळे मी शर्माजींकडून दोन्ही गोष्टी समजून घेतल्या. एक तर आईस स्केटिंग च्या बाबतीत त्यांनी मांडलं की आम्हाला 60,000 स्क्वेअर फीट म्हणजे 1.5 एकर जागा तुम्ही उपलब्ध करून दिली. तर त्यातली चांगली बाब अशी आहे की त्यांचं म्हणणं आहे की त्याचं उभारणीचा खर्च आम्ही करू. एम आय राइट? ये खर्चा हम करेंगे ऐसे बोल रहे हैं. बाद में ना मत कहना, मैं कल से लैंड के लिए पीछे लगता हूँ. बस ठीक आहे. तो 1.5 एकराची जागा
त्यांना आपण जर देऊ शकलो तर त्याच्यावरचा जो उभारणीचा खर्च आहे ते करतील अशी एक मागणी त्यांनी केली आणि मी ती आत्ताच जाहीर करतो. महानगरपालिकेची जागा मिळण्यासाठीची जी प्रोसिजर आहे, जी प्रक्रिया आहे, ती ही त्रिमूर्ती जी आहे, गजानन, संदीप आणि आमचा राजू, हे तिघेजण ही प्रक्रिया सुरू करतील. कारण त्याची एक प्रक्रिया असते की वेगवेगळ्या ठिकाणच्या खेळासाठीच्या रिझर्वेशनच्या जागा शोधाव्या लागतील, त्या ह्या साईजच्या लागतील, ते सगळे म्हणून करू. दुसरी अपेक्षा त्यांनी अशी व्यक्त केली की मोठ्या प्रमाणात आता पुण्यातून ह्या खेळासाठी राष्ट्रीय स्तरावर, आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळाडू जायला सुरुवात झाली. तर त्यांना बऱ्याच वेळेला जायला वेगवेगळ्या प्रकारच्या खर्चांची कमतरता असते. मग प्रवास खर्च त्यांना लागतो, तिथे जाऊन राहण्याचा खर्च लागतो. ह्यात पुणेकरांनी काही कॉन्ट्रीब्यूट त्याच्यावाला केलं पाहिजे. मला वाटतं राजूने त्याच्यावाला स्पर्धा ठरली, सिलेक्शन झालं, जाणारे ठरले, त्यांची आर्थिक कुवत ठरली, तर ज्याला आपण तूट म्हणतो, शॉर्टफॉल म्हणतो, तो देण्याची व्यवस्था आपण पुण्याच्या बाजूने नक्की करू. कारण 2036ला भारतामध्ये ऑलिम्पिक व्हायचं आहे. माननीय मोदीजी सगळ्या क्षेत्रामध्ये आपण क्रमांक 1वर जाण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यात त्यांचं वारंवार म्हणणं असं की आता थोडा राहिला आहे तो विषय खेळाचा राहिलेला आहे. खूप गेलो पुढे आपण. खेलो इंडियामध्ये महाराष्ट्राला मिळणारी जी बक्षिसं आहेत त्यात गमतीने एकदा देवेंजी असे म्हणाले की पोत्यानी बक्षिसं मिळाली. म्हणजे प्रत्येक स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातले खेळाडू आहेत. असंच वेगवेगळ्या प्रकारच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या खेळांमध्येही आपण मोठ्या प्रमाणात, म्हणजे ज्याला आपण राष्ट्रकुल म्हणतो, राष्ट्रकुलचा अर्थ असा की इंग्रजांचं राज्य ज्या ज्या देशांवर होतं त्याचं म्हणून एक राष्ट्रकुल तयार होतं. सगळेच स्वतंत्र झालो आपण. तर त्याची एक ऑलिम्पिकच्या आधीची स्पर्धा होते. म्हणजे तिथे गेलो की आता ऑलिम्पिक दिसायला लागतं. तर राष्ट्रकुल पर्यंत आपण भरपूरच प्राइजेस मिळायला लागलो. आपल्या पुण्यामध्ये अनेक जण असे आहेत की ज्यांना गोल्ड मेडल वगैरे मिळालेले आहेत. ऑलिम्पिकमध्ये मात्र आपली जंप अजून नीट जात नाही आहे. आणि त्यामुळे मोदीजींचा आग्रह आहे की 36ला भारताला ऑलिम्पिक मिळालं आहे, तिथपर्यंत आपण बऱ्याच गोष्टी खेळामधल्या प्रगती म्हणून केल्या पाहिजेत. आणि त्या दृष्टीने सरकार खूप प्रयत्न करत आहे. 2036च्या ऑलिम्पिकसाठी मोदीजींनी एक ऑफर आपल्याला दिली, ती आपण स्वीकारली की ते ऑलिम्पिक देशाच्या वेगवेगळ्या शहरात होईल. एकाच ठिकाणी सगळे गेम नाही होणार. दिल्लीमध्ये ऑलिम्पिक असं नाही होणार. तर दिल्लीमध्ये 3 स्पर्धा होतील, मग मुंबईमध्ये 2 होतील, मग पुण्यामध्ये 1 होईल, मग मद्रासमध्ये 1 होईल, असं मिळून ऑलिम्पिक होईल अशी त्यांनी एक नवीन कल्पना मांडली आणि ती जगाने स्वीकारली. त्यात ते ज्या ज्या ठिकाणी एखादा गेम मिळेल, म्हणजे मुंबईचं तर पक्कंच झालं आहे, पुण्यासाठी आपण मागे लागलो, ज्या ज्या ठिकाणी एक गेम मिळेल त्या ठिकाणी त्या गेमचं सगळं इन्फ्रास्ट्रक्चर केंद्र सरकार उभं करून देणार आणि ते ऑलिम्पिक झाल्यानंतर त्या शहराला कायमचं ते इन्फ्रास्ट्रक्चर मिळेल. उदाहरणार्थ समजा मुंबईला स्विमिंग मिळालं तर आमची जागाही जवळजवळ पक्की होत आली की मुंबईच्या सबर्बमध्ये आम्ही ती जागा लोकेट करतो. तर तिथे आंतरराष्ट्रीय कीर्तीचं ऑलिम्पिक स्पर्धा होईल, असं स्विमिंग टँक होईल आणि तो कायमस्वरूपी मुंबईकरांना मिळेल. असाच एखादा गेम पुण्याला मिळेल का, असाही प्रयत्न आपला चालला आहे की जेणेकरून त्या गेमचं सगळं इन्फ्रास्ट्रक्चर पुण्यामध्ये तयार होईल. आणि त्यामुळे पुण्याने बाकी सगळी प्रगती शिक्षणातली, आरोग्यामधली, इंडस्ट्रीमधली करत असताना खेळाच्या बाबतीमध्ये सुद्धा मागे राहून चालणार नाही. मी सगळ्या ह्या धडपडणाऱ्या राजू दाभाडे हा खूपच हुशार आहे असं माझं मत आहे. तो असं दाखवतो की मला बोलता येत नाही, पण आज तर तो फारच चांगला बोलला. हां, उगाच काहीतरी सांगत असं. और शर्मा जी ने उसको बहुत अच्छा पहचाना है. उन्होंने कहा कि ये पीछे लगने में कम नहीं पड़ता. ज्याला आमच्या मराठीत म्हणतात मानेवर बसणं, पकड़ के बैठता है. तो ऐसे उसी में से काम होते हैं, नहीं तो काम हवाई रह जाते हैं. तो राजू दाभाडेला मी असं म्हणेन की उद्यापासून आपल्याला बाणेर बालेवाडीतच बघितलं पाहिजे सगळ्यांनी. इथे जरा जागा जास्त आहेत. ओपन स्पेसेस महानगरपालिकेच्या खेळाचं रिझर्वेशन कुठे आहे असं शोधायला तुम्ही सुरुवात करा आणि त्याप्रमाणे आपण नक्की प्रगती करू. मी संदीप खर्डेकरांना अशी विनंती करेन की पुढे मला दुसऱ्या टोकाला जायचं असल्यामुळे 2 जणांना बक्षिसं देऊन मी लगेच पळस सुटलो. दुबई येथे झालेल्या 7व्या जागतिक रोलबॉल स्पर्धामध्ये भारतीय पुरुष आणि महिला या दोन्ही संघांनी विजय मिळवला आहे. यामध्ये आपल्या पुण्यातील पुरुष संघातील कृष्णा यादगिरी आलाय का? कृष्णा पटकन
हर्षल घुगे, प्रतीक साठे, रोहन दाभाडे आणि विशेष म्हणजे आपल्या महिला संघातील ज्या खेळाडू आहेत दोघी, सुहानी सिंग आणि श्रुती भगत. सुहानी, श्रुती आणि आपल्या प्रशिक्षक प्राची फराटे. प्राची या लवकर. प्राची फराटे पटकन.